सरपंच हत्येप्रकरणी आज नेमकं काय काय घडलेलं आहे आणि या संदर्भात काय काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया। मर्डर केल्यानंतर समर्थनार्थ आंदोलन करण्याची नवी प्रथा पडेल। कराडच्या समर्थनात झालेल्या आंदोलनावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम, कुणीही आरोपी सुटणार नाही। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। फडणवीस वाल्मिक कराडला का वाचवतायत? वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नातं तपासण्यासाठी एसआयटी नेमावी लागेल, संजय राऊतांचा निशाणा। अजित पवारांना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीनही बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवतायत? आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे? फडणवीस का वाचवतायत? यासाठी वेगळे एसआयटी नेमायला हवे। गृहमंत्री पदाची गरिमा राखली पाहिजे। शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला। शरद पवारांचं अमित शहांना प्रत्युत्तर। मुंबईमध्ये आसरा देण्यात आला होता त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती। बीड प्रकरणात न्यायालयीन तपासणीसाठी अद्याप समिती कार्यान्वित नाही। सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? रोहित पवारांचा सवाल। वाल्मिक कराडनं पुण्यात मालमत्ता खरेदी केल्याचं समोर। ज्योती जाधवच्या नावानं वाल्मिक कराडनं मालमत्ता खरेदी केल्याची सूत्रांची माहिती। संतोष देशमुख कुटुंबियांचा एसआयटीच्या अप्पर पोलीस अधीक्षकांना अर्ज। कोर्टाच्या जजमेंटचा दाखला देत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा व्हिडिओ मागितला। मारहाणीचा व्हिडिओ देशमुख कुटुंबियांना मिळण्याची शक्यता। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचं तडकाफडकी निलंबन। जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका। गोरख हडोळे नावाच्या कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई।